नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बहीण माझी लाडकी योजना या योजनेमध्ये एक नवीन अपडेट ही आलेले। तर ते अपडेट असं आहे की जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्वयं घोषणापत्रसुद्धा हे अपलोड करू शकतात। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला अपलोड कसं करायचं आहे आणि त्यामध्ये लिहायचं काय आणि ते स्वयं घोषणापत्र तुम्ही डाउनलोड कुठून करू शकता। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं हे स्वघोषणापत्र आहे। तर या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा या ठिकाणी फोटो लावून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी श्रीमती तुमचे या ठिकाणी नाव लिहायचे, वय आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावाचे नाव लिहायचे। त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। त्यानंतर जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी दिलेले की सत्य प्रतिज्ञेवर घोषित करतो की माझे कुटुंबात लहान मोठे एकूण व्यक्ती असून, म्हणजे आता मोठे या ठिकाणी किती व्यक्ती तर या ठिकाणी लिहायचे आहेत आणि लहान किती आहेत तर आता जर लहान 2 असतील मोठे जर 2 असतील तर या ठिकाणी एकूणमध्ये तुम्हाला 4 व्यक्ती या ठिकाणी टाकायचे। तर व्यक्ती असून शेती, नोकरी, व्यवसाय, मजुरी जे तुम्ही करत असाल तर यापासून माझे व माझ्या कुटुंबातील मिळून एकूण वार्षिक उत्पन्न तुमचं या ठिकाणी जेवढं वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आणि तेच तुम्हाला या ठिकाणी अक्षरी करून तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाचं उत्पन्नाचा दाखला तर तुमचं आता या ठिकाणी 2023-24 तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी नोकरी, पेन्शन तुम्ही नोकरी करत आहे मग पेन्शन किंवा किती व शेतीपासून तुम्हाला किती उत्पन्न भेटतं तर अजून इतर बाबींपासून तुमचं किती उत्पन्न आहे तर तुम्हाला या ठिकाणी एकूण वर्षाचं उत्पन्न तुम्ही किती कमवता तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकायची। त्यानंतर मी असे घोषित करतो की मी तहसीलदार साहेब बागलाण या ठिकाणी तुमचा तालुका टाकायचा आहे। यांची कार्यालयात उत्पन्न दाखला मिळवण्याबाबत अर्ज केला असून वरील सर्व माहिती खरी व सत्य असून मी स्वतः लिहून देत आहे। ती खोटी अगर असत्य आढळून आल्यास त्यास सर्वस्वी मी जबाबदार राहीन व भारतीय दंड विधान कलम 199 व 200 नुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील याची मला संपूर्ण जाणीव आहे। तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं हे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर सदरचा उत्पन्नाचा दाखला माझा पत्नी, मुलगा, बहीण, कुमारी जी असेल ती तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे। यांना मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कामासाठी वापरायचं आहे। तर या ठिकाणी योजनेचं सुद्धा नाव दिलेलं आहे। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला यासोबत रेशन कार्ड, आधार कार्ड 7/12 या ठिकाणी जोडायचं आहे आणि या ठिकाणी दिनांक टाकून तुम्हाला या ठिकाणी स्वयं घोषणापत्र धारकाची सही म्हणजे तुमचं या ठिकाणी सही किंवा तुमचा अंगठा या ठिकाणी लावायचा आहे। तर अशा पद्धतीचं हे स्वयं घोषणापत्र हे आहे। तर जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी हे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी अपलोड करू शकता। तर हे स्वयं घोषणापत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीची ही माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।